Okay. Hello, students. How are you all? Yes. Now listen. We already have seen the lesson 1.2, the fun they had. Now today, again I am going to give you in short what is the lesson exactly, what is the theme of the lesson. म्हणजे या लेसनमध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे. द फन दे हॅड हा जो लेसन आहे याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात मी सांगणार आहे. आणि उरलेला जो पार्ट आहे आपल्या लेसनचा तो सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बरं, तर सगळे लक्ष देऊन ऐकतायत ना? हां. आता लेसन संपल्यानंतर जे क्वेश्चन आन्सर्स आहेत, शब्दार्थ आहेत ते लेसनमध्ये साईडला कॉलममध्ये दिलेले आहेत, ते सगळे शब्दार्थ तुम्हाला काय करायचे, लिहून लर्न करायचे, त्याचे मिनिंग्स लर्न करायचे. आणि जो जे क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत लेसनचे खाली, ते क्वेश्चन आन्सर्ससुद्धा तुम्हाला तुमच्या CWच्या नोटबुकमध्ये लिहायचे. आर यू गेटिंग दॅट? येतं आहे लक्षात सगळ्यांच्या? बरं. द फन दे हॅड हा जो लेसन आहे, हा लेसन आपल्याला एक्झॅक्टली काय सांगतो बघा. फन दे हॅड हा जो लेसन आहे, या लेसनमध्ये आपण असं बघितले की मार्गी नावाची एक मुलगी आहे 11 वर्षाची आणि टॉमी नावाचा एक 13 वर्षाचा मुलगा आहे. ही जी स्टोरी आहे द फन, फन म्हणजे मजा, एन्जॉयमेंट, जे काही एन्जॉयमेंट आपण करतो किंवा वॉट एव्हर ज्या काही गोष्टी आपण एकदम मजा मजा म्हणून अगदी छान मजेत घालवतो, द फन, त्याला फन म्हटलेले. दे हॅड म्हणजे त्यांच्या काळामध्ये. आता हा जो काळ दिलेला आहे याच्यामध्ये, हा जो काळ आहे हा काळ कुठला दिलेला आहे तर 2157 हा काळ दिलेला आहे. 2157 म्हणजे की भविष्यकाळामध्ये. आता सध्या काय चालू आहे, 2020 इयर चालू आहे, बरोबर की नाही? म्हणजे 20व्या शतकात आहोत आता आपण. 2020 चालू आहे आणि 21व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन 2157 म्हणजे अजून 157 वर्षानंतर त्यावेळेस. आता हा जो काळ दिलेला आहे या स्टोरीमध्ये तो 2157चा काळ दिलेला आहे आणि त्यावेळेस घडलेली ही स्टोरी सांगितलेली आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे की मार्गी नावाची एक मुलगी आहे आणि टॉमी नावाचा एक मुलगा आहे. मार्गी नावाची जी मुलगी असते ती तिच्या डायरीमध्ये लिहितीये त्या दिवशी की टॉमीला एक पुस्तक सापडलं. आता पुस्तक सापडलं म्हणजे कुठलं पुस्तक, जसं तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे प्रिंटेड पुस्तक, तशाच प्रकारचं पुस्तक, त्याला एक जुनं पुस्तक सापडलं, त्याच्या आजोबांचं पुस्तक सापडलं. आणि मार्गीलाही आठवलं की बरोबर तिचेही आजोबा तिला असं म्हटले होते, ग्रँडफादर तिचे म्हटले होते तिला की त्यांच्या काळामध्ये ते आपल्यासारखी शाळा म्हणजे जे जसं आपण शाळेच्या स्कूल बिल्डिंगमध्ये जाऊन शिकतो, बरोबर की नाही, तर आता आपण जसं ऑनलाईन आता शिकत आहोत तशाच प्रकारचं फ्युचरमध्ये ऑनलाईन स्कूल असणारे, कम्प्युटर स्कूल, मेकॅनिकल टीचर असणारे, ह्युमन बिईंग हा टीचर नसेल, अशा प्रकारचं थोडक्यात या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, या लेसनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बरं, मग ती काय सांगते की टॉमीला जे पुस्तक सापडलेलं आहे त्या पुस्तकाबद्दल ती चर्चा करतात. मग हे पुस्तक काय आहे, मग या पुस्तकामध्ये काय आहेत, प्रिंटेड पेजेस आहेत. प्रिंटेड पेजेसमध्ये काय आहेत तर वर्ड्स दिलेले आहेत. जसे कम्प्युटरवर वर्ड्स असतात ते म्हणजे सारखे फिरत असतात तसे वर्ड्स नाही, ते हे स्टेबल आहे, स्टील आहे, नो मुवमेंट म्हणजे कुठलीही मुवमेंट न करणारे. जसं पुस्तकाचं पेज तुमच्यासमोर आहे आता सध्या द फन दे हॅडचं, तशा प्रकारे त्याच्यातले जे शब्द आहेत ते शब्द हलतात का? नाही, ते जसे तसे स्थिर, स्टील अशा प्रकारचे शब्द आहेत. तशा प्रकारे सेम शब्द असलेलं असं जे पुस्तक सापडतं त्यावेळेस मार्गी आणि टॉमी या दोघांनाही आश्चर्य वाटतं की अशी कुठली शाळा असू शकते का की तिथे ह्युमन बिईंग टीचर असतो किंवा तिथं टीचर किंवा मुलं एका विशिष्ट बिल्डिंगमध्ये सगळ्या एकाच वयाची मुलं एकत्र येऊन बसतात, शिकतात, तिथं टीचर शिकवणारा टीचर असतो आणि टीचर त्यांना शिकवतात वगैरे वगैरे. अशा प्रकारची जी संकल्पना आहे ही संकल्पनाच कुठेतरी टॉमीला आणि मार्गीला काय करते, थोडीशी वेगळी आणि विचित्र वाटते, सरप्रायझिंग वाटते, आश्चर्यकारक वाटते, कारण त्यांना अशी शाळा माहीतच नाही आहे. ते त्यांच्या घरी, त्यांचं घर, त्यांच्या घरामधील रूम म्हणजेच त्यांची शाळा आणि त्या रूममध्ये त्यांचं कम्प्युटर आणि कम्प्युटरमध्ये असलेला रोबोट किंवा मेकॅनिकल टीचर म्हणजे त्यांचं टीचर. मग कम्प्युटर ऑन स्क्रीन, टी व्ही स्क्रीनवर जे त्यांना लेसन्स देतो किंवा जे काही क्वेश्चन आन्सर्स देतो, जो होमवर्क देतो, तो होमवर्क म्हणजेच त्यांचा होमवर्क, ते टीचिंग तेच त्यांचं टीचिंग, जे स्क्रीनवर त्यांना येतं ते ऑनलाईन जे शिकवलं जातं ते. मग त्यांना असं पुस्तकं हातात घेऊन सगळे मित्रमैत्रिणी एकत्र बसून एकाच बिल्डिंगमध्ये शिकतात, अशी ही कल्पना काहीतरी वेगळीच वाटते, आश्चर्यकारक वाटते आणि त्याबद्दल त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. पण मग असं सांगत असताना ते असं म्हणतात की मार्गी आणि टॉमी दोघंही म्हणतात की किती मजा येत होती ना त्या मुलांची, जशी तुमची मजा असते आता, बरोबर की नाही?
तुम्ही सगळे मुलं काय असता, एकत्र असता, छान मजा करता, सगळे एकत्र बसता, खेळता, खाता, पिता, शिकता आणि खूप एन्जॉय करता, मजा उडवता, आहे की नाही? काय जे काही मजा करता सगळं काही तुम्हाला एकत्र इथं मिळून एकत्र एका ठिकाणी करता येतं, शिकता येतं. तसं तसं त्यांना शिकता येत नाही. त्यांची एकच सिंगल रूम, एकटं एकाच रूममध्ये त्यांनी बसायचं. त्यांचं टी व्ही स्क्रीन, त्यांचं मेकॅनिकल टीचर, एकच टीचर, तो टीचर येणार, त्यांना तो शिकवणार, स्लॉटमध्ये त्यांना होमवर्क द्यायचा. हे सगळ्या अशा संकल्पना आणि खूप म्हणजे एकाकी जीवन, अगदी एकटं असं जीवन आणि एकटी अशी एकाच रूममध्ये कम्प्युटर आणि ते अशा प्रकारची त्यांची शाळा. तर अशा प्रकारची शाळा त्यांची आहे आणि त्यांना ही जी शाळा तुम्ही जी शिकताय आता सध्याची म्हणजे पास्टमधली भूतकाळातली शाळा, हे जेव्हा त्यांना कळतं त्यावेळेस त्यांना त्याची जी मजा आहे ती मजा खूपच छान वाटते आणि ते म्हणतात की खरंच पूर्वीच्या काळी म्हणजेच पास्टमध्ये किंवा भूतकाळामध्ये म्हणजे आताच्या काळामध्ये जसं आपण शाळा शिकतो तर ती शाळा किती छान होती की नाही. सगळे मुलं एकत्र येऊन सगळे खेळायचे, मजा करायचे, सगळे एकत्र शिकायचे. आणि हे कसं काय शक्य होतं, सगळे एकत्र एका ठिकाणी एकाच वयाची मुलं एका बसायची, पण तो त्यांचा ऐक्यू तर वेगळा असतो ना प्रत्येकाचा. मग तरी पण एकच टीचर सगळ्यांना एकच पॉईंट कसं काय शिकवत असे, टीचर इतका हुशार होता का वगैरे वगैरे अशा शंका त्यांच्या आहेत. आणि याच्याबद्दल ती चर्चा त्यांनी केलेली आहे आणि हा लेसन त्याबद्दल आपल्याला सगळं काही सांगतो. तर आपण बघितलं होतं की पहिलं पेज आपलं झालेलं होतं बघा. पहिल्या पेजमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती सांगितली होती, बरोबर की नाही? तर त्याच्यानंतरचं दुसरं जे पुढचं पेज होतं त्याच्यानंतरचं तिसरं 19 पेज नंबर आपण काय करत होतो, बघत होतो बघा. आता 19 पेज नंबरवरचं मी तुम्हाला सांगते की 19 पेज नंबरवर आपण कुठे होतो, आहे का लक्षात? पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की मार्गीला म्हणजे टॉमी म्हणतोय की तुला जर शाळा आवडलेली नसेल किंवा तुला जर या पुस्तकाबद्दल काही इतका इंटरेस्ट वाटत नसेल तर तू काय कर, नको वाचू. ठीक आहे, तुला नाही वाचायचं तर तू वाचू नको, मी वाचतो बाबा, मला तुला वाचा वाटलं तर वाच, नाही तर बघ ठीक आहे, मी तर हे पुस्तक वाचणार, मला तर फार छान वाटलेलं आहे, असं टॉमी तिला म्हणतोय. असं इथपर्यंत आपण आलो होतो. बरं, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे आता. ठीक आहे, मार्गी आता टॉमीला विचारते बघा, लक्षात घ्या. मार्गी काय करते, टॉमीला विचारते बघा. मार्गी सेड टू टॉमी, दिसते सगळ्यांना? तुमच्यासमोर स्क्रीनवर स्पष्ट दिसेल अशा प्रकारचे लाईन्स आणलेले आहेत बघा. मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. आता शाळा आपली जेव्हा शाळा सुटेल, मग शाळा सुटल्यानंतर मी हे पुस्तक वाचू का? खरंच मलाही हे काय इंटरेस्टिंग वाटतंय. मे बी, ही सेड नॉनचलेंटली. ही वॉकड अवे whistling the dusty old book tucked beneath his arm बघा. आणि मग तो पुस्तक घेतो छान व्हिसलिंग करत म्हणजे छान शिटी वाजवत असे सुंदर असा ट्यून काढत निघालेला आहे. डस्टी ओल्ड बुक, ते कसं पुस्तक आहे, खूप जुनं, कारण ते क्रँकी येलोइश असं खराब झालेलं खूप जुनं ओल्ड बुक आहे आजोबांचं. ते डस्टी ओल्ड बुक त्याने घेतलेलं आहे बिनिथ हिज शोल्डर, बिनिथ हिज आर्म, असं छान आपल्या हाताखाली बाहूखाली घेऊन असं निघालेलं आहे. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम, है ना? मार्गीची स्कूल रूम कुठं होती बघा, सांगितलेली की मार्गीची स्कूल रूम नेक्स्ट एक्झॅक्टली टू हर बेडरूम. तिची जी बेडरूम होती तिच्या बेडरूमच्या नेक्स्ट नंतरची जी रूम होती, त्या बेडरूमच्या बाजूला जी रूम होती ती रूम म्हणजे तिची स्टडी रूम, स्कूल रूम. आणि तिथे मेकॅनिकल टीचर वॉज वेटिंग फॉर हर. आणि तिथे मेकॅनिकल टीचर काय करत होता, तिची वाट बघत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम. आणि दररोज बरोबर तो टाईमाला मेकॅनिकल टीचर, रोबोट टीचर जो आहे तो बरोबर त्या टाईमला तिथे येत असे, एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे. सॅटर्डे संडे हे विकेंड होते, सुट्टी होती, म्हणून सॅटर्डे संडेला काही मेकॅनिकल टीचर तिथे येत नसे. बाकी एरवी मात्र दररोज कोण होतं त्या ठिकाणी, मेकॅनिकल टीचर यायचं आणि शिकवत असे. बिकॉज हर मदर सेड लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न डेली और इन रेग्युलर आवर्स. मग का बरं रेग्युलर येत होता? कारण तिच्या आईचं असं म्हणणं होतं की जर लहान मुली जर लवकरात लवकर शिकायचं असेल तर त्यांनी रेग्युलर स्टडी केला पाहिजे. रेग्युलर स्टडी केला की मुलं चांगलं शिकतात, छान शिकतात, असं तिच्या आईचं म्हणणं होतं. म्हणून द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड टुडेज होमवर्क अर्थमॅटिक लेसन इज ऑन ॲडिशन ऑफ अ प्रॉपर फ्रॅक्शन. प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन इट. आता लगेच
मेकॅनिकल टीचर आलेला आहे. मेकॅनिकल टीचरने सांगितलं की आता मी तुम्हाला काय करणार आहे, मॅथचा होमवर्क, मॅथचं लेसन शिकवणार आहे. पहिले तू काय कर, काल दिलेलं होमवर्क, यस्टरडेज होमवर्क इन्सर्ट कर, याच्यामध्ये आधी तो होमवर्क टाक, असं तिला म्हटलेलं आहे. मार्गी did so with a sigh. She was thinking about the old school they had when her grandfather's was a little boy, and all the kids and from the neighborhood came and laughing and shouting and enjoying. Yes or no? मग तिच्या डोक्यात मात्र काय चालू आहे अजूनही तिच्या डोक्यामध्ये काय चालू आहे, तर तीच त्या पुस्तकामधली शाळा, म्हणजे जी शाळा तुम्ही आता शिकताय, बरोबर की नाही. सध्या लॉकडाऊनमुळे तुम्ही घरी आहात म्हणून तुम्ही ऑनलाईन शिकण्याचा सुद्धा अनुभव घ्यायला लागले आहे ना. तर तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही स्कूल बिल्डिंगमध्ये जाऊन जे शिकता, तशाच प्रकारच्या शाळेबद्दल ती सुद्धा विचार करते. आणि इथे म्हणते, द स्कूल यार्ड सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम, गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे, दे लर्न द सेम थिंग, दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. किती मजा होती तुमच्यासारख्या मुलांची, हे की नाही. सगळे मुलं एकत्र शाळेत बसायचे, एकत्र घरी जायचे, येताना जाताना सोबत एकमेकाला मदत करू शकायचे. आणि कशासाठी मदत, विशेष म्हणजे स्पेशली होमवर्कसाठी. एकमेकाच्या वह्या एकमेकाला देणं, हे की नाही. तू होमवर्क केला की तुझी वही मला दे, माझी तुला घे, अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये किती मजा नाही. अँड द टीचर्स वेअर पीपल, आणि हे जे टीचर्स होते ते टीचर्स म्हणजे काय होते, पीपल होते. किती मजा. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4. Margie was thinking about how the kids must have loved it in the old days. She was thinking about the fun they had. इसाक आसिमोने लिहिलेला हा जो लेसन आहे, या लेसनमध्ये खरंच आपण विचार केला तर मार्गीला आणि टॉमीला ही आत्ताची जी तुम्ही शिकताय की नाही, ती शाळा फार आवडली है ना. मग मार्गी या ठिकाणी म्हणते की अजूनही ती विचार हाच करते की किती मजा होती त्या मुलांची, ओल्ड डेजच्या मुलांची. शी वॉज थिंकिंग दॅट अबाउट द फन दे हॅड. ते खरंच खूप मजा करत होते. खरंच त्यांची शिकण्याची जी मजा होती ती मजा वेगळीच होती. आणि त्यांचं शिक्षण हे खरंच मजेशीर आणि सुंदर होतं. द फन दे हॅड, म्हणूनच असं म्हटलेलं आहे की जी त्या काळातली मुलांची शिकण्याची मजा, ती मजाच खरी मजा होती. आणि खरंच त्यांचं शिक्षण हे खरं शिक्षण होतं, आमच्यासारखं असं बोरिंग शिक्षण नव्हतं, असं तिला मार्गीला वाटतंय. आणि मार्गीने आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. ओके, एव्हरीवन गॉट द लेसन. बरं, आता लेसन सगळ्यांना समजलं आहे. लेसनमध्ये काही प्रॉब्लेम आहे? जर लेसन समजलं नसेल, लेसनचं काही पॉईंट तुम्हाला मिस झाला असेल किंवा लेसनचं काही लक्षात आलेलं नसेल पॉईंट्स, तर तुम्ही पुन्हा विचारू शकता. व्हिडिओ पुन्हा बघा, व्यवस्थित बघा. लाईन टू लाईन तुम्हाला डिस्क्राईब केलेलं आहे लेसन. स्टोरीसुद्धा मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितली परत आज या व्हिडिओमध्ये, आपल्या पार्ट 2मध्ये. ओके, आणि याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते क्वेश्चन आन्सर्स वाचा. जर पुस्तक तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे. पुस्तक नसेल तर तुम्ही PDF डाउनलोड करा. जसं मी या ठिकाणी PDF तुम्हाला दाखवते, तर तुम्ही काय करा, मोबाईलमध्ये PDF डाउनलोड करून घ्या. 9th स्टँडर्ड इंग्लिश टेक्स्टबुक PDF. तुम्हाला मोबाईलवर ते येत जाईल स्क्रीनवर. तुम्ही मोबाईलमध्ये त्याचा अभ्यास करू शकता. समजलं नसेल तर बघू शकता. पूर्ण पुस्तक वाचा, लाईन टू लाईन वाचा. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा, ठीक आहे. आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण त्याच्यामुळे काय होईल, पटपट पुढची व्हिडिओ तुम्हाला फास्ट या ठिकाणी येऊन जातील, ठीक आहे. आणि तुमचे काही कमेंट्स असतील, तुम्हाला तुमचे काही ओपिनियन्स असतील, काय जे प्रॉब्लेम वाटत असेल, चांगलं वाईट जे काही असेल, तर ते तुम्ही काय करा, निश्चित व्हॉट्सअपच्या माझ्या नंबरवर मला पाठवू शकता, ठीक आहे. बरं, शब्दार्थ आणि प्रश्नोत्तरं तुम्ही या लेसनच्या खाली जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं स्वतः लिहायची आहेत. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. वर्कबुक असेल तर वर्कबुकमध्ये लिहा. आणि शब्दार्थ जे आहेत ते शब्दार्थ आणि त्याचे मीनिंग्स नोटबुकमध्ये लिहायचे आहेत आणि ते लर्न करायचे आहेत. ओके, ठीक आहे. थांबायचं आहे मग इथे. आता इथे लेसन संपलेलं आहे. लेसनमध्ये पुन्हा सांगते, लेसनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज पाठवू शकता. ओके, गुड बाय, टेक केअर.